नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातल्या पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केला जाणार आहे. हिंदू पंचांग अनुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलला रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथी अनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केला जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातल्या 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंध येत आहे. त्यांचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि महापुराण निर्माण यामुळे हा दिवस त्रिवेद पवित्र मानला जातं. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंच्या नावाचा अवतार मानला जातं. यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्र देवांच्या पूजनाला विशेष महत्त्वही दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नदीत स्नान करून गरजूवंतांना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं. वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंतांचं पूजन करणं अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असतं. या दिवशी हनुमानाला गुरु म्हणून पूजन केलं जातं. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीच्या प्राप्ती होतं. यंदा पौर्णिमेला सिद्धियोगामुळे या दिवशी केलेली ध्यान आणि साधनकासाठी विशेष येणार आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपाच्या उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामधला असणाऱ्या प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपली पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तिथे कोणते वस्तू टाकायची आहे, कोणत्या वेळात टाकायची आहे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्म वैशाख पौर्णिमेला धर्म, तप आणि साधनेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातं. या विशेष स्थितीला पवित्र नदीमध्ये स्नान करून आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान केल्याने अनेक पटीने पुण्यफळही प्राप्त होत असतं. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं सर्वात उत्तम मानलं जातं. भाविकांसाठी मुहूर्तांच्या वेळ खालील प्रमाण आहे. ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:15 पर्यंत 5 वाजेपर्यंत असणार आहे. सूर्योदय वेळी सकाळी 5:35 पासून ते 7:30 वाजेपर्यंत असणार आहे. कालावधी व गंगा, यमुना किंवा कोणतेही पवित्र जलाशयात स्नान करून सूर्योदयाला जल अर्पण दिल्याने मनाला शांती मिळतं आणि पापाचा नाश होतं असं म्हटलं जातं की पण हल्लीच धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही काही वस्तू टाकल्याने आणि आपल्या स्नानही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडून झालेले कळत न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या अंतरूणमध्येच आपल्याला श्रीहरी आणि विष्णू माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामुळं आपल्याला अनंत पटीने पुण्यफळही प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी हे काढायचं. आता तुम्ही आंघोळीच्या
आंघोळ करता थंड किंवा गरम कोणतेही पाणी जे आहे ते काढू शकता आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तुम्ही टाकायचे आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण त्याच्यासोबतच आपल्याकडून झालेली कळत न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असतं. दुसरी अतिशय महत्त्वाच्या वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे की काळे तीळ. तिळाच्या उत्पत्ती श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होत्या. तसेच काळे तीळ आपल्या पितरांना सुद्धा समर्पित. जेव्हा पण आपण तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारी प्रकारातली पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतो. कारण तिळांच्या दारिद्र्य नाशक असा सुद्धा म्हटलं जातं. तसेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तिळाच्या दान करायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. हे दान केल्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. तिसरी अतिशय महत्त्वाच्या वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या ते म्हणजे चिमूटभर खडे मीठ. खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, वाईट शक्तीची प्रभाव असेल, इडापिडी असेल, नजरबंद असेल, शत्रुपीडा असेल तर दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतं. याच्याबरोबर आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा टाकायची. हळद टाकल्याने स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह हा बलवान होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या यापासून आपल्याला मुक्तता मदतही मिळत असतं. याच्याबरोबर हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय. याच्यासोबतच आपल्याला 1 चमचाभर गाईची कच्चा दूधसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. गाईचे दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतलं चंद्र बलवान होतं. चंद्र हा मनाचा कारक मानला जातं. जर आपल्या कुंडलीतलं चंद्र बलवान झालं तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायच्या. पण बरेचदा लोक जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. त्यामुळे सुद्धा त्यांना केलेले उपाय कोणतेही पुण्यफळ प्राप्त होत नाही. तर आपल्याला काय करायचे, आंघोळ करताना सर्वात पहिला 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचे, मग 1 मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचे आहे आणि यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे आहे. स्नान करताना निरंतर आपल्याला या 1 प्रभावी मंत्राचे जपसुद्धा गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जलचमीन सन्निधी करू हा स्थान मंत्र आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे वस्तू टाकतो त्याच्याबरोबर या मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होतं असतं. आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होत असतो. हे अगदी तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः ह्या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करू शकता. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आणि तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर आवर्जून प्रत्येकाने ह्या सर्व वस्तू जे आहेत तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्याचे टाकायच्यात. यामुळे आपल्या तनामनाबरोबर आपल्याला मनाची शुद्धीही होत असतं आणि पवित्र मनाने केल्याने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंत पट्टीने पुण्यफळ ही प्राप्त होत असतो. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातली पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीड तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.